शिलाई करते वेळी कपडा पुढे सरकत नाही. कपडे शिवून दात्रीची झीज झाली असेल तर दात्री चेंज कशी करायची आणि दात्रीची सफाई कशी करायची हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथं बघा कपड्यावरती शिलाई कशी बसते आधी हे मी तुम्हाला दाखवते बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल. तर इथं बघा मी धागा आधी सुईमध्ये घातलेला आहे. इथं खाली बॉबिनमध्ये सुद्धा रिंगी अडकवून घेतलेले आहे. तर इथं बघा शिलाई कशी होते. पहिल्यापेक्षा मशीनचा आवाजसुद्धा खूप येत आहे. हे बघा कपडासुद्धा पुढं सरकत नाही आहे आणि हे असा धागा अडकतोय बघा. हा असा जो धागा अडकत आहे, तर खालच्या साईडचा सुद्धा धागा बघा, हे बघा असा धागा अडकत आहे. तर यासाठी आपण काय करायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे. तुमच्यासमोर मी कपड्यावरती शिलाई करून दाखवली. कपडा पुढे सरकला नाही, पण व्हिडिओ बनवण्याच्या आधी मी एका कपड्यावरती शिलाई केली होती. कपडा त्या दात्रीमध्ये अडकला, तर असे प्रॉब्लेम होतात. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा. मी साईडला काढून घेतलेला आहे. आता ही रिंगी बघा, इथली रिंगीसुद्धा खालची काढून घ्यायची आहे. तर बघा इथं डबल धागा कसा अडकलेला आहे, हे बघा हा एक धागा अडकलेला आहे आणि हा एक आहे. तर आधी मी हे बॉबिन साईडला काढून घेते. तर हे बघा बॉबिनमध्ये सुद्धा हा धागा व्यवस्थित बसत नाही आहे. बॉबिनमधून धागा निसटतोय. तर त्यासाठी आपण आता काय करायचं, पहिल्यांदा आपण ही सुई आधी साईडला काढून घ्यायची, जेणेकरून आपण दात्री साफ करते वेळी हाताला वगैरे काही इजा होऊ नये म्हणून. तर आधी मी ही सुई काढून घेते. हे बघा सुई साईडला काढून घेतली. त्यानंतर हे जे घोडा आहे तो घोडावरती करून आता हे जे फूट आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आधी हे मी फूट काढून घेते. हे बघा हे फूट आणि ही सुई ही साईडला काढून घ्यायची आणि ही आता दात्रे आपल्याला साफ करायची आहे. त्यासाठी स्क्रूड्रायव्हरने जे 2 स्क्रू आहेत ते साईडला काढून घ्यायचे. मैत्रिणींनो, शिलाई मशीनचा जेवढा मला अनुभव आहे तेवढा मी पुरेपूर या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगत असते. माझ्या व्हिडिओने तुम्हाला थोडा जरी फायदा होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमच्या मशीनचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता, कारण मी तसेच व्हिडिओ अपलोड करेन. कारण आपण थोडा जरी मशीन जाम झालं की आपण लगेच दुरुस्त करायला घेऊन जातो. तर तिथं 4 पैसे देण्यापेक्षा आपण घरच्या घरी मशीन दुरुस्त करू शकतो. जास्त काही मोठं नसतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे जे 2 स्क्रू आहेत ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत. आणि आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला वर उचलून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी तुम्हाला झूम करून दाखवते किती कचरा अडकलेला आहे, पाहू शकता. तर यामुळे सुद्धा दात्रीमधून कपडा पुढे सरकत नाही. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, आधी आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. तर आधी मी तुम्हाला आधी दात्रीच बाहेर काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल किती घाण आहे ते. तर इथं सुद्धा 2 स्क्रू आहेत बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा इथं जे 2 स्क्रू आहेत ते सुद्धा आपल्याला आता साईडला काढून घ्यायचे आहे, म्हणजे दात्री वरती उचलली जाईल. तर आधी हे 2 स्क्रू मी काढून घेते. स्क्रू काढल्यानंतर व्यवस्थित ठेवा, जेणेकरून इकडं तिकडं हरवू नये म्हणून. हा एक स्क्रू आणि हा एक स्क्रू. तर हे पाहू शकता, हे 2 स्क्रू मी काढून घेतलेले आहे. ते सुद्धा इथंच ठेवूया. आणि ही बघा आता ही दात्रे. तर इथं पाहू शकता दात्रीमध्ये किती कचरा अडकलेला आहे. कपडे शिवून कपड्याचे जे छोटे छोटे धागे असतात ते या दात्रीमध्ये पूर्ण अडकलेले आहेत. ते आता आपल्याला पूर्ण साफ करायचे आहेत. तर बघा आतल्या साईडला सुद्धा इथं आहे बघा धागा, पूर्ण असं साचून पूर्ण असा गट्टा झालेला आहे. तर आधी हे साफ करूया. तर इथं बघा
हे पूर्ण असं हे काढून घ्यायचं. हे बघा कचरा खूपच आहे. तर एवढ्याशा एक जरी धागा अडकला, सिंगल धागा जरी अडकला तर मशीन पुढं कपडा पुढं अजिबात मशीन सरकवू देत नाही. आणि हा एवढे जर या दात्रीमध्ये धागे अडकले तर मशीन खूपच जाम होतं. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे कचरा यामधला. आणि हे जे छोटे छोटे जे कण आहेत ते काय आपल्याला व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे आपण काय करायचं, जो दात घासताना ब्रश खराब असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फक्त यावरती असं प्रेस करायचं. हे असं आपण ब्रशनं करायचं. फक्त थोडंसं ब्रशनं असं घासायचं आहे. हे बघा किती लगेच साफ होतं बघा. आणि हे जे आहेत हे दोन, हे बघा हे असे हे जे आहे एवढा कचरा निघाला बघा यातला पण. म्हणजे हा सर्व मिळून भरपूर असा कचरा निघाला. दात्री साफ झालेली आहे, पण दात्रीची थोडी दात्री वरची जी आहे टोके ती थोडी खराब झालेली आहे, झीज झालेली आहे. तर हे बघा ही मधल्या दात्रीची जी आहे ती पूर्ण अशी झीज झालेली आहे. तर आता इथं मी दात्री चेंज करणार आहे. तर इथं पाहू शकता, इथं मी ऑनलाईन ही दात्री मागवली होती मिशोवरून आणि ती मला फक्त सेलमध्ये 200 रुपयाला असं 3 काहीतरी पार्ट मला भेटले होते. तर मी ही दात्री आता इथं बसवणार आहे. तर हे बघा ही अशा पद्धतीची दात्री आहे. ज्या वेळेला नवीन असते त्यावेळेला किती टोकदार दात्री असते बघा. हे बघा किती दात्री आहेत बघा व्यवस्थित असे, किती टोके आहेत बघा व्यवस्थित आहेत. आता ही दात्री मी इथं आता बसवून घेते. दात्री आता कशी बसवायची पहा. अनेक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती. सारखी दात्री कशाने खराब होते, त्याची टोकांची झीज कशाने होते. तर जी प्लास्टिकची बोरी, जी तांदळाची पोती वगैरे असतात त्याने आपण तलटी वगैरे शिवतो किंवा बाजारला नेण्यासाठी आपण पिशव्या शिवतो. तर त्यामुळे जास्त करून दात्री खराब होण्याची शक्यता असते आणि कपडा पुढं सरकत नाही. तर आता बघा आपण ही दात्री इथं कशी बसवायची. तर आधी पहिल्यांदा मी हे सुद्धा बघा हे साफ करून घ्यायचं. आता मशीनमध्ये मी आधी तेल घालते. म्हशीच्या तेलाचं मी पाऊच आणलं होतं. फेविकॉलची बॉटल रिकामी होती म्हणून मी या फेविकॉलच्या बॉटलमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणशीला की फेविकॉल घालते म्हणून. त्यानंतर आपल्याला ही जी नवीन दात्री आहे ही आता आपल्याला इथं अशी बसवायची आहे. दात्रींचे हे जे एकसारख्या 3 लाईन आहेत ते आपल्याला मशीनच्या मागच्या साईडला करायचे आहेत. तर हे बघा हे अशा लावायचे आहेत. हे मागच्या साईडला करायचं आणि ही बाजू पुढं करायची. आता इथं आपल्याला हे स्क्रू आहेत ते आधी व्यवस्थित इथं लावून घ्यायचे आहेत. दात्री बसवते वेळी खालच्या साईडनं आपल्याला एका हाताने दात्री पकडायची आहे आणि वरच्या साईडनं आपल्याला दात्रीचे स्क्रू आपल्याला टाईट करायचे आहेत, जेणेकरून दात्री इकडं तिकडं सरकू नये. व्यवस्थित त्याचे स्क्रू बसले पाहिजेत, म्हणजे दात्रीसुद्धा व्यवस्थित टाईट होऊन जाते. तर अशा पद्धतीनं मी आता हे दोन्ही स्क्रू टाईट करून घेतलेले आहेत आणि दात्रीसुद्धा व्यवस्थित बसलेली आहे. जी प्लेट आहे ती आता व्यवस्थित आपल्याला यावरती बसवून घ्यायची आहे. हे बघा अशी यावरती बसवायची आणि हे जे 2 स्क्रू आहेत ते सुद्धा आपल्याला इथं लावून घ्यायचे आहेत. हे जे फूट आहे ते सुद्धा आपल्याला आता इथं बसवून घ्यायचं आहे. आणि आता ही मशीनची सुई. आता ही सुईसुद्धा व्यवस्थित इथं बसवून घ्यायची. जास्त वर किंवा जास्त खाली अशी घ्यायची नाही. तर इथं पाहू शकता. आता आपण पाहूया मशीन कसं व्यवस्थित चालतंय का नाही.
कपडा पुढं सरकतो का नाही हे आता आपल्याला पाहायचं आहे. शिलाई व्यवस्थित बसते का नाही, कपडा पुढं सरकतो का नाही. तर आधी मी मशीनमध्ये धागा व्यवस्थित घालून घेते. तर ही जी होती पहिली शिलाई होती, हे बघा धागा कसा अडकलेला आहे. तर त्याच्या साईडला मी दुसरी शिलाई करून दाखवते बघा. तर इथं पाहू शकता पहिली शिलाई कशी होती आणि आत्ताची शिलाई कशी आहे. तर अशा पद्धतीने आपण ही दात्रीसुद्धा चेंज करू शकतो, तेही घरच्या घरी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.